हाय हॅलो नमस्ते, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज दिवस खूप असा स्पेशल आहे, कारण आज माझ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी कमेंटमध्ये त्यांना विशसुद्धा करा। त्यांनी त्यांच्या लग्नाची 33 वर्ष आज पूर्ण केली आहेत। सो आज थोडं घरी पण असं स्पेशल माहोल आहे, तर म्हटलं स्पेशल पण काहीतरी झालं पाहिजे आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया। तर खूप दिवस झाले इंस्टाग्रामवरती खूप असं रील्स जे ट्रेंड चालू आहे की अनिकेत आज काय खाणार। तर आज आपण आपल्या मम्मीला विचारूया की आज ते दोघं काय खाणार आहेत, स्पेशली माझे पप्पा। तर चला आपण पटकन मम्मीला जाऊन विचारूया की आज काय खाणार आहेत। मम्मी आज काय खाणार? माझ्यासाठी फालुदा आणि पप्पांसाठी? पप्पांसाठी मटन बिर्याणी। ठीक आहे। हा आपण बिर्याणीसाठी जो बरिस्ता लागतो तो बरिस्ता प्रिपेअर करून घेत आहोत। हे आपण एक तासभर आता थोडं चांगलं मॅरिनेट होऊन देऊया। आपल्याला आता भात करण्यासाठी जे खडे मसाले लागणार आहेत ते आपण घेतलेले आहेत। आता पाण्याला छान कड आलाय, आपण आता जो तांदूळ भिजवला होता तो त्यामध्ये घालूया। आता ह्याला आपण एक 5 ते 6 मिनिटं छान शिजून देऊया। म्हणजे जास्त नाही, थोडा अर्धा कच्चा असं शिजवायचं। तांदूळ मी आधी मला वाटतं एक जवळपास 15 मिनिटं भिजत ठेवला होता। आता 15 मिनिटं चांगला भिजत ठेवल्यामुळे हे 5 ते 6 मिनिटांमध्ये चांगलं होईल। म्हणजे जसं आपल्याला 90% शिजलेला पाहिजे तसं त्याच्यानंतर आपण त्याला दम लावणार आहोत तो त्याच्यामध्ये शिजून जाईल। आता तुम्हाला हे मी जे मॅरिनेशनला ठेवलं होतं ते दाखवते, तुम्ही बघू शकताय।
आपलं छान मॅरिनेट असं झालं आहे. जवळजवळ आता मला वाटतं 1-2 तास झाले. मी हे ॲक्च्युली मला रात्रीच ठेवायचं होतं मॅरिनेशनसाठी, पण रात्री आणलं नव्हतं म्हणून मी सकाळीच मॅरिनेशनला ठेवलं होतं. तर मी एक जवळपास 11 वाजता मी मॅरिनेशन करून ठेवलं होतं. आता 12:30 पावणे 1 झालेत. ते जवळजवळ 1.5 तासाच्या वरतीच होत आलं. तर हे छान आता अजून छान मॅरिनेट होईल. आपला भात थोडा अर्धा कच्चा झाला की मग आपण पुढची प्रोसिजर सुरू करू. तर हा भात आपला इथे झाला आहे आणि हे जे पाणी आहे त्यात आपण काढून घेऊया. हे जे तेल आपण आता वापरतोय ना, त्यामध्ये मी आधी बरिस्ता बनवून घेतला होता. सो तेच तेल मी आता रिपीट ह्याच्यातही वापरते. हे आपण थोडं गरम पाणी टाकून घेतो जेणेकरून ते मटण चांगलं शिजेल. आता आपण ह्याच्यावरती थोर लावून घेऊयात. भात टाकल्यावर ते आपण ते थोडासा बरिस्ता तयार केला होता तो टाकूया. आणि शिजत असताना थोडासा मसाला बाहेर काढला होता. थोडं कोथिंबीर, थोडा बारीक कापलेला पुदिना, परत भाताची एक लेअर लावून घेऊ.
ग्रेवी बरिस्ता कोथिंबीर बारीक कापलेला पुदिना आणि शेवटची लेअर लावून घेऊ आता. सो मी तर हे दमट ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर थोडं वजन म्हणून हे हमनदस्ता ठेवला आहे. तर आता आणखीन एक 5-6 मिनटं ह्याला थोडं दम लागून देऊया. त्याच्यानंतर आपण बघूया की बिर्याणी कशी झाली आहे. तूच काढ ना, मी काढ. तर आपली छान अशी मटण बिर्याणी आता तयार झालेली आहे. आता आपण आधी आपल्या पप्पांना थोडं टेस्ट करायला देऊया आणि त्यांना विचारूया की कशी झाली. गरम आहे ना. हे इकडे मी दुधामध्ये थोडं कस्टर्ड पावडर टाकून फालुद्यासाठी रेडी करते, थोडा फ्लेवर यायला. कन्सिस्टन्सी थोडी म्हणजे जास्त पण पातळ नाही जास्त पण घट्ट नाही अशी ठेवून करायची. आता हे तयार झालंय. तर हे मी आता या टोपामध्ये काढून घेतलं. सो आपलं हे एक थोडंसं कस्टर्ड टाकून दूध तर तयार झालं. आता आपण बाकीची तयारी करूया. आता आपण फालुदाची शेव बनवून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे म्हणजे 1 कप असं पूर्ण नाही, पाऊण कप बोलू शकतो. पाऊण कप इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि हा एक पाऊण कपापेक्षा थोडा कमी असा कप मी पिठी साखर घेतली आहे. तर आता आपण ते बनवून घेऊया पटकन. पिठी साखर घालून घेऊया. आणि छान असं पहिले मिक्स करून घ्यायचं. हे असं छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ना म्हणजे गुठळ्या होणार नाही त्याच्या. तर आपण याच्यामध्ये ना एकदम पण पटकन नाही, थोडं थोडं पाणी घालणार जेणेकरून ते मिक्स करायला भेटेल व्यवस्थित.
कारण पटकन पाणी टाकलं ना तर गुठळ्या होतील. ह्या पॅनमध्ये करणार जेणेकरून खाली चिपकणार नाही. थोडं हलवून घ्यायचं आणि मगच टाकायचं आहे, कारण कॉर्नफ्लोअर कसं खाली असा जमा होतो. त्यामुळे टाकायच्या आधी पहिले चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि सगळं तुम्हाला रेडी मिळणार आहे. जर तुम्ही एक सेकंड होम किंवा गावामध्ये जर किंवा तुम्हाला जर गाव नाही आहे आणि तुम्हाला गाव हवं आहे, एका गावामध्ये सुंदर घर हवं आहे, तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी उत्तम आहे. तसंच तुम्ही आता आपण टाकून घेऊया. इकडे तुम्ही गोट फार्मिंगसाठी किंवा प्लांटेशनसाठी ही प्रॉपर्टी उत्तम आहे. तसंच इकडे या प्रॉपर्टीमध्ये पूर्वी आणि याला थोडं मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा होणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर्टी एक्सप्लोर करताना तुम्हाला सांगणार आहोत. हे थोडं स्लो गॅसवरती शिजवून घेते, म्हणजे कॉर्नफ्लोअरचा कच्चेपणा निघून जाईल. आणि एका गाव म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे प्रत्येक डीलचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतात. तसंच प्रॉपर्टी खेडला जी फेमस कोकोकोला कंपनी आलेली आहे त्याच्या बाजूलाच आहे अजून एक प्लांट आहे आपल्या प्रॉपर्टीच्या बाजूला. तर पूर्ण तर हे तुम्हाला दिसत असेल की हे थोडं तर घट्ट व्हायला लागलंय. एकदम झालेलं आहोत ते तुम्ही पाहू शकता. तुम्हाला पूर्णपणे असं एकजीव करून घ्यायचं. हे तुम्हाला दिसत असेल की हे असं छान झालेलं आहे. थोडं घट्ट असं लागतं हाताला, म्हणजे याचा अर्थ ते शिजलंय. सुटलं पाहिजे. स्वतः हे मी चकलीच्या साच्यामध्ये टाकून घेते. आपल्याला शेव पाडायची आहे त्याची. आणि हे गरम गरम असतानाच करून घ्यायचं आहे, कारण मग ते थंड झालं ना तर ते एकदम घट्ट होईल आणि आपल्याला करायला भेटणार नाही. सो हे कपड्यानेच पकडायचं, कारण गरम गरम आहे, हाताला चटका लागेल. आणि शेव आपण थंड पाण्यात पाडून घेणार आहोत. आता आपण बाहेरच्या दिशेला प्रॉपर्टीचं आता परत हा रस्ता आहे तिकडून आपण आलेलो. त्याच्यामध्ये आजूबाजूला पूर्ण तुम्हाला घरं आहेत, वाडी वस्ती आहे व्यवस्थितपणे. आणि त्या साईडून इलेक्ट्रिसिटी पोल कंटिन्यू झालेले आहे. आता आपली गाडी घेतली आहे. ही अशा प्रकारे तुमची शेव तयार झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल ही आपली. माझ्याकडून एक चुकी झाली, मी अगदीच बारीक शेव पडेल तो वाला साचा लावला होता. थोडा जाड साचा लावायचा, म्हणजे थोडी जाडसर अशी राहील. बाकी व्यवस्थित झालं. सो आपलं फालुद्याचं अर्धं सामान तर रेडी आहे, म्हणजे आपलं दूधही रेडी झालं आहे, आपलं इथे शेव रेडी आहे. आणि आम्ही संध्याकाळी हे सब्जा थोडा भिजत घातला होता. हे सगळं जे आहे सामान, म्हणजे आपण फालुद्याचं ते सामग्री आपण रेडी केली आहे, त्याला आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवूया, म्हणजे थंड होईल. आणि मग थंड झाल्यावरती मग आपण पूर्ण फालुदा रेडी करून घेऊया.
टाकून झाली त्याच्यावर आपण थोडे ड्रायफ्रुट्स टाकूया. मम्मी मस्त झालं एकदम छान. मस्त घरच्या घरी एकदम मस्त थंडगार फालुदा तयार. सो एकंदरीत असा होता दिवस आमचा. म्हणजे आम्ही फार काही असं मोठं सेलिब्रेशन नाही, घरच्या घरीच केलं होतं. त्यात त्यांना आवडणारे जे पदार्थ आहेत ते बनवले. केक कटिंगही घरच्या घरी आम्ही चौघांमध्ये मिळून केला. आणि असंच नॉर्मल जेवण वगैरे. म्हणजे माझ्या मम्मी पप्पांना फार असं हॉटेलमध्ये जाऊन खायला आवडत नाही. त्यांचं म्हणजे मी बनवते, सो त्यांना असं होतं की तुझ्या हातचं काहीतरी आम्हाला खायला घालून घातलंच तरी आम्हाला चालेल, असं बाहेरच गेलं पाहिजे असं काही नेसेसरी नाही आहे. पण कधीतरी आमच्या हट्टापायी मग ते येतात पण तरी पण आम्ही मोस्टली घरीच सेलिब्रेट करतो, कारण आम्हाला पण म्हणजे असं घरी राहून सेलिब्रेट करायला खूप आवडतं. सो असाच घालवला दिवस तुम्हाला. आणि आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल. मी एक छोटंसं सेलिब्रेशन जे केलं ते तुम्हाला आवडलं असेल. तर ते आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून नक्की कळवा आम्हाला की कसं वाटलं ते. लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. म्हणता टाटा.